मास्टरमाइंड. जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही हे करू शकता, हा यशाच्या मूलभूत तत्वांवर आधारित अभ्यासक्रम आहे. यश म्हणजे मुख्यत्वे जीवनातील सतत बदलणाऱ्या आणि बदलत्या वातावरणाशी सुसंवाद आणि संतुलनाच्या भावनेने स्वतःला जुळवून घेणे. सुसंवाद हा एखाद्याच्या वातावरणातील शक्तींच्या आकलनावर आधारित असतो. म्हणूनच हा अभ्यासक्रम प्रत्यक्षात एक ब्लूप्रिंट आहे, ज्याचे अनुसरण थेट यशाकडे करता येते, कारण तो विद्यार्थ्याला जीवनातील या पर्यावरणीय शक्तींचा अर्थ लावण्यास, समजून घेण्यास आणि त्यांचा जास्तीत जास्त वापर करण्यास मदत करतो. यशस्वी होण्याचा नियम हे धडे वाचायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या इतिहासाची थोडीशी माहिती असायला हवी. हा अभ्यासक्रम ज्या कायद्यांवर आणि तत्वांवर आधारित आहे ते आत्मसात करेपर्यंत त्याचे पालन करणाऱ्यांना तो अभ्यासक्रम नेमके काय वचन देतो हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. जगात स्थान मिळवण्यासाठीच्या तुमच्या लढाईत तुम्हाला त्याच्या मर्यादा तसेच त्याच्या शक्यता माहीत असायला हव्यात. मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून सक्सेसचा नियम हा कोर्स आजच्या वृत्तपत्रांच्या दुकानांवर आढळणाऱ्या स्नॅपी स्टोरी प्रकारातील बहुतेक मासिक नियतकालिकांसाठी एक वाईट क्षण असेल. हा कोर्स गंभीर विचारसरणीच्या व्यक्तीसाठी तयार करण्यात आला आहे, जो आपल्या वेळेचा किमान एक भाग जीवनात यशस्वी होण्याच्या व्यवसायासाठी समर्पित करतो. द लॉ ऑफ सक्सेस या कोर्सच्या लेखकाचा हेतू अशा लोकांशी स्पर्धा करण्याचा नाही, जे केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहितात. हा अभ्यासक्रम तयार करण्यामागे लेखकाचे 2 प्रकारचे उद्दिष्ट आहे. पहिले म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्याला त्याच्या किंवा तिच्या कमकुवतपणा काय आहेत हे शोधण्यास मदत करणे, आणि दुसरे म्हणजे त्या कमकुवतपणा दूर करण्यासाठी एक निश्चित योजना तयार करण्यास मदत करणे. पृथ्वीवरील सर्वात यशस्वी पुरुष आणि महिलांना यशस्वी होण्यापूर्वी त्यांच्या व्यक्तिमत्वातील काही कमकुवतपणा दूर करावे लागले आहेत. पुरुष आणि महिला आणि यश यांच्यामध्ये उभ्या राहिलेल्या या कमकुवतपणांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे असहिष्णुता, धूर्तपणा, लोभमत्सर, संशय, सूड, अहंकार, त्यांनी जे काही घेतले नाही ते कापण्याची प्रवृत्ती आणि त्यांनी कमावलेल्यापेक्षा जास्त खर्च करण्याची सवय. मानवजातीचे हे सर्व सामान्य शत्रू आणि येथे उल्लेख न केलेले बरेच सक्सेस लॉ या अभ्यासक्रमात अशा प्रकारे समाविष्ट आहेत की वाजवी बुद्धिमत्ता असलेला कोणताही व्यक्ती त्यांना थोड्याशा प्रयत्नाने किंवा गैरसोयीशिवाय नियंत्रित करू शकतो. तुम्हाला सुरुवातीलाच हे माहीत असले पाहिजे की सक्सेसचा नियम हा अभ्यासक्रम प्रायोगिक अवस्थेतून बराच काळ गेला आहे. त्याच्याकडे आधीच गंभीर विचार आणि विश्लेषण करण्यायोग्य कामगिरीचा एक रेकॉर्ड आहे. तुम्हाला हे देखील माहीत असले पाहिजे की सक्सेसचा नियम हा अभ्यासक्रम या पिढीतील काही सर्वात व्यावहारिक विचारवंतांनी तपासला आहे आणि त्याला मान्यता दिली आहे. सक्सेस लॉ हा अभ्यासक्रम सुरुवातीला व्याख्यान म्हणून वापरला गेला आणि त्याच्या लेखकाने तो जवळजवळ प्रत्येक शहरात आणि अनेक लहान भागात संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये 7 वर्षांहून अधिक काळ दिला. कदाचित तुम्ही हे व्याख्यान ऐकणाऱ्या लाखो लोकांपैकी एक असाल. या व्याख्यानांमध्ये लेखकाचे सहाय्यक श्रोत्यांमध्ये होते, जे व्याख्यान ऐकणाऱ्यांच्या प्रतिक्रियेचा अर्थ लावण्यासाठी होते, आणि अशा प्रकारे त्यांना त्याचा लोकांवर नेमका काय परिणाम झाला हे कळले. या अभ्यास आणि विश्लेषणाच्या परिणामी बरेच बदल झाले. सक्सेस लॉ या तत्त्वज्ञानासाठी पहिला मोठा विजय मिळाला जेव्हा लेखकाने त्याचा वापर एका अभ्यासक्रमाच्या आधारे केला, ज्यामध्ये 3000 पुरुष आणि महिलांना विक्री सैन्य म्हणून प्रशिक्षित केले गेले. यातील बहुतेक लोक विक्री क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा अनुभव नव्हता. या प्रशिक्षणाद्वारे त्यांना स्वतःसाठी $10 लाख पेक्षा जास्त कमाई करण्यास सक्षम केले गेले आणि लेखकाला त्याच्या सेवांसाठी 30,000 दिले, जे सुमारे 6 महिन्यांच्या कालावधीत होते. या अभ्यासक्रमाच्या मदतीने यश मिळवलेल्या व्यक्ती आणि विक्रेत्यांचे छोटे गट खूप जास्त आहेत.